बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगावच्या पाळधी गावात 31 डिसेंबरच्या रात्री 2 गटात झालेल्या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात दुकानांची आणि वाहनाची जाळपोळ करण्यात आली। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ संचारबंदी लागू केली होती। त्यानुसार आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश काढण्यात आले। तर पाळधी या गावात रस्त्यावर शुकशुकाट असून पोलिसांनी अद्यापही तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आज पुन्हा एकदा पाळधी गावात रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। जळगावच्या पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली। पाळधी गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। जळगावच्या पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे। गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला आहे। गुलाबराव पाटील यांच्या ड्रायव्हरने केवळ हॉर्न वाजवला आणि त्यानंतर हा संपूर्ण राडा झाला अशी देखील माहिती मिळत आहे। जळगावच्या पाळधी गावात आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी आहे। त्यामुळे पाळधी गावात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडलेत। सचिन, गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये मोठ्या प्रमाणात राडा झालाय। खरं तर संचारबंदी कालपर्यंत असेल अशी प्राथमिक माहिती होती, मात्र आता संचारबंदी हा आज रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे। काय संदर्भात सविस्तर माहिती? निश्चितच आपण जर बघितलं तर आता आपण पाळधी या गावात आहोत आणि आपण बघतोय की प्रशासनाने पूर्ण खबरदारीचे उपाय म्हणून संचारबंदी ही आज रात्री 8 वाजेपर्यंत वाढवली आहे। आता आपण दृश्य बघू शकतो की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघितलं की 31 डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी 2 गटात मोठा राडा झाला होता आणि त्या राड्यानंतर या ठिकाणी 2 गटात हाणामारी, दगडफेक आणि जाळपोळ झाली होती। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। गावामध्ये आपण जर बघितलं तर तणावपूर्ण शांतता आहे। संपूर्ण दुकानंही बंद ठेवण्यात आलेली आहे। अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानं ही बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। पाळधी या गावात आपल्याला शुकशुकाट देखील पाहायला मिळतो आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे आणि आपण जर बघितलं तर 3 प्लाटून या ठिकाणी पोलिसांच्या रिक्रूट करण्यात आलेल्या आहे आणि एक तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। आज रात्री 8 वाजेपर्यंत ह्या संचारबंदीचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। महत्वाचं म्हणजे अजून देखील गावात तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे, शुकशुकाट आहे। पोलिसांनी रात्री देखील कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काही आरोपींची नावं देखील निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याची देखील प्रोसेस सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। 2 वेगवेगळे गुन्हे या प्रकरणानंतर दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकंदरच आज ही संपूर्ण परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून ही संचारबंदी पुन्हा कायम करायची की संचारबंदी उठवायची या संदर्भात देखील निर्णय होणार आहे। मात्र आताची जर आपण दृश्य बघितली, आताची जर परिस्थिती बघितली तर पाळधी गावात अजून देखील आपल्याला शांतता पाहायला मिळते आहे। खरंच मुद्दा आहे की खरं तर काल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली, तोडफोड झाली, त्यामुळे कितपत मोठं नुकसान झालेलं आहे, एकंदरीत या नुकसानाची आकडेवारी अंदाजित काय आहे आणि या व्यतिरिक्त कारवाई संदर्भात सध्या काय घडामोडी या गावात घडत आहेत? निश्चितच आपण जर बघितलं तर पाळधी या गावामध्ये पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आलेला आहे। रात्री देखील स्वतः पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेत जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील तपासले आहेत आणि त्या माध्यमातून काही नावं देखील निष्पन्न झालेले आहे आणि ज्या दुकानांचं नुकसान झालेलं आहे त्या दुकानांचे देखील पंचनामे तहसीलदारांच्या माध्यमातून सुरू आहे। आपण जर बघितलं तर 5 ते 6 दुकानं ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहे आणि इतर दुकानांचे देखील बाहेरचे पोस्टर्स असतील किंवा बाहेरच्या ज्या वस्तू आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे। 4 ते 5 वाहनांची जाळपोळ झाली आहे। एकंदरच याचा पंचनामा हा प्राथमिक पंचनामा हा
प्रशासनातर्फे करण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी 7 आरोपींना अटक केलेली आहे. 25 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. अजून देखील ही प्रोसेस पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. आपण जर बघितलं तर तगडा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाळधी या गावात पाहायला मिळतो आहे आणि पोलिसांकडून वारंवार जे या गुन्ह्यांमध्ये समाजकंटक ज्यांनी हे दुकानं जाळली आहेत, वाहनं जाळली आहेत, त्यांचा शोध घेणं अजून देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला सचिन, या संदर्भात आता काय घडामोडी आज घडतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.